सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आपण आज या ताईंचा जो अनुभव ऐकणार आहोत, तो अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाचा स्वामींवरचा विश्वास हा खूप वाढणार आहे आणि प्रत्येकजण स्वामींची खूप मनापासून सेवा करणार आहे। प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतं आणि संकट येतं, पण स्वामी महाराजांची जर साथ असेल, स्वामींची सेवा असेल, तर प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची शक्ती स्वामी महाराज कशा प्रकारे देतात ते आजच्या अनुभवातून आपल्याला कळणार आहे। चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात आपण अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, माझ्या आयुष्यामध्ये स्वामींचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे, कारण स्वामींमुळेच आज मी जे काही आहे ते फक्त स्वामींमुळे, माझे जे मुलं आहे ते फक्त स्वामींमुळे। मला राहण्यासाठी देखील घर नव्हतं, पण ते देखील स्वामी कृपेनेच मला मिळालं। खूप इच्छा होती स्वतःचं घर असावं, कारण भाड्याच्या घरामध्ये केव्हा राहणार। 10 वर्ष मी तसेच काढली होती। गावाकडे जाऊबाई आहे, पण जावंच माझं काही जमत नसायचं, त्यामुळे आम्ही नोकरीनिमित्त इकडेच होतो। संभाजीनगरमध्ये माझ्या मिस्टरांचे गव्हर्नमेंटला नंबर लागलेला होता। पाणी पुरवठा विभागामध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं, त्यामुळे आता सर्व काही व्यवस्थित झालं होतं। स्वतःचं घर देखील झालं होतं। सर्व काही व्यवस्थित असल्यामुळे खूप सुखाचे दिवस चालू होते। संभाजीनगरमध्ये बजाजनगर केंद्रामध्ये मी जात असे, मुलांना घेऊन तिथे जायचे, आरती वगैरे करायचे। खूप छान आमचं रुटीन बसले होतं, सर्व काही व्यवस्थित चालू होतं। पण म्हणतात ना, दुःख कसं येतं आयुष्यात हे कधी सांगून येत नसतं, त्यामुळे आपल्याकडे स्वामी सेवेचा बॅलन्स हा असणं खूप गरजेचं असतं। माझ्याकडून स्वामींनी त्या दरम्यान प्रचंड सेवा ह्या करून घेतलेल्या होत्या। त्याच वेळेस काय झालं, माझ्या मिस्टरांवरती खूप सारे आरोप करण्यात आले। त्यांच्यावरती ते आरोपामुळे त्यांना नोकरीमधून काढून टाकण्यात आलं। त्यांची नोकरी गेल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली। स्वामींपुढे मी खूप रडली की स्वामी, असं कसं झालं, आता काय करायचं, खूप मोठा प्रश्न आमच्यापुढे पडले होता। जेवढे काही पैसे शिल्लक राहिलेले होते, ठेवलेले होते, तोपर्यंत आम्ही इथेच राहिलो, पण पैशाशिवाय काहीही चालत नाही हा प्रत्येकाला माहीत आहे। जवळचे सर्व पैसे संपले, सर्व मार्ग बंद झाले। मला असं वाटत होतं की गावाकडे जाऊ नये, कारण तिथली परिस्थिती ही मला माहीत होती, पण आता माझ्याकडे दुसरा पर्याय राहिला नव्हता। मग मिस्टर आणि मी, मुलं सर्वजण गावाकडे गेलो। तिथे गेल्यानंतर त्यांचं ते करत होते, खात होते, पण माझ्या घशाखाली घास उतरत नसायचा, कारण जाऊबाईचे खूप टोमण्याचे शब्द असायचे, खूप टोमणे ती मारत होती। इकडं सर्व सेटल झालेलं होतं आणि सर्व काही विस्कळीत झालं। पुन्हा गावाकडे गेलो। शेतातली कामे मला अजिबात येत नसायची, गायींची कामं मला येत नसायची, कारण माझ्या आईवडिलांच्या घरी हे कधी मी केलेलंच नव्हतं आणि आता मला ते तिथे जाऊन करावं लागत होतं। मुलांचे जे काही वळण होतं ते सर्व काही बिघडत चाललं होतं। मुलं हे ऐकायचे बंद झाले होते। इकडे होते तेव्हा मुलं खूप शिस्तीत राहत होते, त्यांचंही सर्व डिस्टर्ब झालं होतं। स्कूल बदललं होतं, सर्वच काही बदललं होतं। आमची पूर्ण लाईफच चेंज होऊन गेली होती, पण स्वामींवरती विश्वास होता, कारण स्वामींची सेवा स्वामींनी खूप करून घेतली होती। स्वामी महाराजांपुढे रोज रडत असायची, त्यांना गाऱ्हाणं सांगत असायची। मग आमच्या त्या गावामध्ये स्वामींचा साप्ताहिक आरतीचा मठ होता, तिथे मी जात होती। मुलांना न्यायची, पण मुले काही तिथं यायला तयार नसायची, कारण त्यांना इकडलं वातावरण हे खूप छान वाटायचं आणि तिथे गेल्यानंतर ते म्हणायचे, इथं काहीच नाही, इथं बालसंस्कार नाही, काहीच होत नाही, आम्ही नाही येणार आरतीला। त्यावेळेस खूप वाईट वाटायचं। त्यानंतर काय झालं की मग मी एक दिवस अशीच काय करावं म्हणून खूप चिंताग्रस्त स्वामींपुढे बसली होती, स्वामींपुढे रडत होती। मिस्टरही स्वामींपुढे रडत होते। त्याच वेळेस आम्हाला एका सेवेकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा की दिंडोरीला जा, तिथे नाईट सेवा करा आणि तिथे तुमचा जो काही प्रश्न आहे तो माऊलींपुढे मांडा आणि तेथे जे काही सेवा देते ती सेवा करा। आता दुसरा माझ्याकडे पर्यायच नव्हता, कारण माझ्या मिस्टरांनाही काम येत नव्हतं, कारण ते एका हाताने अपंग होते, त्यांचा एकच हात हा चांगला होता। त्यानंतर मग आम्ही दिंडोरी येथे जाण्यासाठी निर्णय घेतला आणि मी आणि माझे मिस्टर दोघेच जण दिंडोरी येथे गेलो। तिथे गेल्यानंतर आम्ही शनिवारी तिथे पोहोचलो आणि तिथे नाईट सेवा होती। रात्रीची आम्ही रात्रभर नाईट सेवा केली। दुर्ग सप्तशतीचा तेथे भैरव
भैरवचंडी होती, ती भैरवचंडी आम्ही केली. प्रत्येक ओवीला तिथे कालभैरव अष्टक लावून रात्रभर ती सेवा होणार होती. आम्ही दोघंही खूप ती सेवा करत होतो, मनापासून ती सेवा केली. आणि आमचा प्रश्न रात्रीच एका कागदावरती गुरुमाऊलींकडे लिहून दिला. त्यानंतर सकाळी उठलं म्हणजे आमची हे झालं, सेवा पहाटे 5 वाजता संपली. मग आम्ही फ्रेश वगैरे होऊन पुन्हा आरतीसाठी दरबारामध्ये हजर झालो, दरबारामध्ये आलो. त्यानंतर आमचा जो प्रश्न होता, आम्ही पुन्हा स्वामीचरित्राचं पारायण केलं. तोपर्यंत आमची जी सेवेचे कागद होते ते आमच्या हातामध्ये आम्हाला मिळाले. मग तिथे मिळाल्यानंतर आम्हाला त्यांनी 7 गुरुचरित्र पारायण करायला सांगितले होते. त्याचबरोबर 108 दुर्गा सप्तशतीचे हवनयुक्त पाठ करायला सांगितले होते आणि कुलदेवतेचा मान सन्मानही करा असं सांगितलं होतं. मग आम्ही ती सेवा घेऊन खूप मोठ्या आशेने तेथून निघलो. माऊलींना मुजरा केला, स्वामींना मुजरा केला. स्वामी, मी ही सर्व काही करीन, पण माझा प्रश्न हाती लागू द्या, यांचं जॉब पुन्हा मिळू द्या. आणि त्यावेळेस कोर्टामध्ये आम्ही हे केलेलं होतं, आमची फाईल गेलेली होती, आम्ही तारखेलाही जात होतो. मग आमची सेवा सुरू झाली. मी आणि माझे मिस्टर अतोनात प्रयत्न करत होतो. ते घरचं काम न येत, घरची सर्व टेन्शन, मानसिक त्रास, त्यामध्ये सेवा. मी रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत जागायची, पण स्वामी सेवाही करत होती. संपुट लावून मी दुर्गा सप्तशतीचे हवनयुक्त 108 माझे पारायण संपन्न झाले. त्यानंतर आता 7 गुरुचरित्र पारायण मला करायचे होते. घरी व्यवस्थित होणार नाही असं वाटत होतं, म्हणून मी मठामध्ये जाऊ लागली. आणि तेथे जाऊन पहाटेच मी जायची आणि तेथे स्वामींची संपुट युक्त लावून मी करत होते. प्रत्येक ओवीला तारक मंत्र म्हणून मी गुरुचरित्र पारायण करू लागले होती. त्यावेळेस मनात कुठेतरी वाटायचं की स्वामी महाराज सर्व काही आता व्यवस्थित करणार आहे. त्याच दरम्यान मग आमच्या बाजूकडून निकाल लागला, म्हणजे 1 वर्षाचा कालावधी याच्यामध्ये गेला. माझे 7 गुरुचरित्र पारायण झाले, पण निकाल आमच्या बाजूनीच लागला. यांना निर्दोष साबित करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले. पण त्यांना आता संभाजीनगर येथे न देता त्यांना मुंबई येथे देण्यात आलं होतं. मुंबईला दिल्यामुळे आता पुन्हा आम्हाला मुंबईला जायचं होतं. इकडं स्वतःचं घर घेतलेलं होतं, ते आम्ही रेंटनी दिलं होतं. आता मुंबईला जाण्याची वेळ आली होती. स्वामी कृपेने सर्व व्यवस्थित झालं. आता पुन्हा चेंजेस होणार होते. आमच्याकडे 1 रुपया नव्हता आणि घरच्यांनी आम्हाला 1 रुपयाची देखील मदत केली नाही. पण स्वामींवरती पूर्ण विश्वास होता, स्वामी सर्व काही व्यवस्थित करतील. मग आम्ही थोडंसं आउटसाईडला 7-8 हजाराची रूम बघितली आणि रूम बघून तेथे गेलो. मुलांचं ॲडमिशन, तिथे प्रचंड फी होती. आता पुन्हा मुलांचं दुसऱ्या स्कूलमध्ये ॲडमिशन, माझं तर सर्व लाईफ ही विस्कळीतच झालेली होती. तेथे गेल्यानंतर आम्ही ॲडमिशन घेतलं, पण स्वामींची साथ होती, स्वामी कृपा होती. स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झालं. आणि तिथे पण माझ्या मिस्टरांचं पेमेंटही वाढलेलं होतं, पण तेथे खर्चही तेवढाच होता. आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो आणि मग इकडलं रेंट यायचं, मिस्टरांचं हे. मग मलाही काहीतरी करू वाटत होतं, तिथे काहीतरी व्यवसाय करावा. स्वामींचं एक वाक्य मला आठवलं की कर्म करायला कधीही लाजू नये, कुठलंही काम हे अभिमानाने करावं. आणि तसंच मी करायचं ठरवलं. मी आता भाजीपाल्याच्या गाडीवरती बसू लागली होती आणि छान धंदा तिथे माझा होत होता. घरची कामं आवरली, पटपट मुले गेली, ते गेली की मी पुन्हा दिवसभर भाजीच्या गाडीवरती बसायची. खूप छान चालू होतं. स्वामी कृपेने आज आमचं मुंबई येथे पुन्हा एकदा एक फ्लॅट झाला आहे. ही फक्त स्वामींचीच कृपा आहे. स्वामींवरती जो अतोनात विश्वास ठेवला, स्वामी त्या विश्वासाला जागले आणि माझं सर्व काही व्यवस्थित केलं. एवढंच कळकळीचं विनंती आहे स्वामी भक्तांनो, फक्त अंतःकरणापासून स्वामींची सेवा करा. फळाची अपेक्षा न ठेवता फक्त जी काही तुम्हाला सेवा सांगितली आहे ती सेवा मनोभावे करा. बघा, तुम्हाला नक्की तुमच्या इच्छेप्रमाणे फळ मिळणार आहे. हा माझा आलेला अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.